नमस्कार. मी सागर हिरामन रायकर, राहणार हांगेवाडी. आम्ही हांगेवाडी या गावावरून 5 जण बिटी गोरे सरांच्या डाळिंब बागेला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. हा बाग शरद किंग ही व्हरायटी आहे. तसेच आम्ही या बागेमध्ये पाहिलं की बेड खूप मोठे आहेत. त्या बेडला दोन लॅटर आहेत इनलाईन. या बागेमध्ये खोडावरती सुद्धा तेलकट दिसत आहे, पण फळावरती नाही आहे. तसेच बिटी गोरे सरांचं मार्गदर्शन आम्हाला वेबिनारमधून झालेलं आहे. ते पाहूनच आम्ही इथे आलेलो आहे. तसेच सर्वांनी भेट देण्याजोगं ही बाग आहे व अवश्य दिली पाहिजेत. कारण की शेतकऱ्यांना दुसऱ्या पिकामध्ये फारसा असा नफा होत नाही. डाळिंब बागेमधून नफा हा होत असतो. तसेच त्यांचं फार्म DSS या नावाने फार्म DSS नावाने जे ॲप आहे त्यामध्ये सर्व माहिती आहे व त्यांचे ऑनलाईन कोर्सेससुद्धा आहेत. हे सुद्धा तुम्ही फॉलो केले पाहिजेत. या प्लॉटला आम्ही व्हिजिट दिल्यानंतर आम्हाला जे खताचं काय स्टेजिंगचं स्ट्रक्चर असेल हे खूप छान वाटलं. त्यानंतर क्रॉप कवर बागेला आहे तो आता हार्वेस्टिंगपर्यंत ठेवलेला आहे. हे आम्हाला छान वाटलं, कारण की आमच्या इकडे हार्वेस्टिंगच्या अगोदरच क्रॉप कवर काढले जातात. तसं काही इथं आम्हाला वाटलं नाही. खूप छान बाग आहे पाहण्यासारखी. बागेमध्ये एकदाही तणनाशक मारलेलं नाही. जे गवत आहे हे कटरने कापून त्याच बेडवरती टाकलेलं आहे. त्याचंही खत होतं. तसेच सरांचं आम्ही जे बाहेर कंपोस्ट खताचं पाहिलं ते खूप छान वाटलं. जवळजवळ 8 ते 10 महिने वर्षभर अगोदर ते कुजवलेलं असतं. त्यात सरांनी सांगितल्याप्रमाणे सर्व हे शेणखत असेल, कोंबड खत असेल, प्रेस मड, लेंडी खत हे सर्व टाकून ते कुजवल्या जातं. व त्यामुळे सरांचं असं म्हणणं आहे की यामुळे मुळी चांगली चालते व हे वापरलं पाहिजे. ते कुजवल्या गेलं पाहिजे. तसेच आम्ही बागेमध्ये येण्या अगोदर जे आम्ही पाहिलं जे स्लरीचं होतं ते पांडव स्लरी ते खूप छान होतं. त्यामध्ये एका बाजूने शेण, गोमूत्र, बेसन पीठ हे टाकून पुढे ते पांडव स्लरीचा जो युनिट आहे त्यामध्ये ते स्लरी तयार होते व ती स्लरी या बागेला दिली जाते. व या स्लरीवरती फक्त या स्लरीवरती हा बाग आहे. हे आम्हाला विशेष वाटलं.